तर पहा मित्रांनो, नुकतंच नगर परिषदेने तिसरी आणि सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे। तुम्ही जर अद्याप चेक केलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही तुमचा सुधारित उत्तर तालिकेनुसार स्कोर जो आहे तो चेक करू शकता। तर पहा, सर्वजण म्हणताय की नॉर्मलायझेशन कधी होणार आहे, कारण की नॉर्मलायझेशनवरच काही जणांचा रिझल्ट डिपेंड राहणार आहे। त्यामध्ये आपल्याला माहीतच होतं की 2 सेक्शनमध्ये आपला पेपर होता आणि दोन्ही सेक्शन आपल्याला क्वालिफाय करणं गरजेचं आहे। म्हणून काही जणांचं म्हणणं असं आहे की त्यांचा पेपर कठीण होता आणि नॉर्मलायझेशन जर रिझल्टच्या नंतर होत असेल तर त्याचा त्यांना काही उपयोग होणार नाही। त्यामुळे नॉर्मलायझेशन जर अगोदर झालं तर नक्कीच त्यांचा नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील आणि ते क्वालिफायच्या रेषेच्या पलीकडे जातील असं त्यांना वाटतं। तर पहा मित्रांनो, नॉर्मलायझेशनबाबत सध्या नगर परिषदेने कसलीही अपडेट दिलेली नाही। नॉर्मलायझेशन होणार आहे हे तुमचं कन्फर्म आहे, पण नॉर्मलायझेशन कधी होईल हे सांगणं निश्चित नाही। त्यामुळे आता आपण मेरिट लिस्टची वाट बघतोय, कारण की काही दिवसात तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती लागणारच आहे आणि मेरिट लिस्टमध्ये तुमचा रॉ स्कोर प्लस नॉर्मलायझेशन स्कोर जर त्या ठिकाणी पब्लिश झाला तर ते सर्वांसाठी चांगलंच आहे। तर पहा मित्रांनो, नगर परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही काही अपडेट वगैरे चेक करू शकता किंवा आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्यामध्ये आपण येणारी अपडेट ही देऊच। या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।